बंद आहे का? चालू असेल टाइम. नाव नंतर कर. नाव लिहायचं असते त्याच्यावर. नंतर केव्हा नमस्कार दोस्तो, माझं नाव सूरज डाके आणि तुम्ही बघत आहात सूरज डाके यूट्यूब चॅनल. आज आम्ही सर्च करता करता एक नांदेडमधील एक किल्ला आढळून आला. त्याचं नाव होतं नंदीगिरी आणि दुसरं नाव आहे नांदेड. या दोन नावाने हा किल्ला ओळखला जातो, पण हा तितका प्रसिद्ध नाही. लोकांना या किल्ल्याबद्दल माहिती सुद्धा नाही. हे जाणून घेणे अति आवश्यक होते म्हणून आम्ही इथं आलो आहे. तर बघा, हा नंदीगिरी किल्ला आहे, नांदेडमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या नंदीगिरी किल्ल्याची स्थापना खूप जुनी आहे. 1318 मध्ये हा किल्ला निर्माण 1670 या वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नांदेडमध्ये वराडच्या चढाईमध्ये ते आले होते. हे किल्ला तेवढा विख्यात नव्हता. नांदेड हा प्राचीन किल्ला असून हे प्राचीन काळामध्ये काही राजांची राजधानी होती आणि काही राजांची उपराजधानी सुद्धा होती. हे वर्णन केलेलं आहे. 19 जुलै 1708 मध्ये शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग हे नांदेडमध्ये या किल्ल्यावर आले होते. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला आणि ते खूप जखमी झाले. त्यानंतर त्यांचे स्वास्थ्य असे लिहिले गेले की त्याच्यामध्ये स्वास्थ्य सुधारणा झाली, पण काही त्याच्यानंतर त्याच 1708 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्या काळापासून ते आजपर्यंत शीख धर्मामध्ये हा किल्ला खूप पवित्र मानला जातो आणि खूप लाखो तर माहीत नाही, पण हजारो श्रद्धाळू इथे भेट देण्यास येतात. नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल राठोड. नांदेड इथल्या भुईकीट किल्ला नंदीगिरी इथे आलो आहे. प्राचीन काळापासून सातवाहनच्या 4थ्या शतकाच्या याच्यामध्ये याचा उल्लेख आढळतो. कारण की हा किल्ला एकदम भुईकीट किल्ला आहे, त्याच्यामुळं याला मजबूती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे हा किल्ला नांदेड म्हणजे दक्षिण भारतातला किंवा नांदेडमध्ये हे प्रसिद्ध किल्ला आहे. कारण की नांदेडची जी ठाणी होती त्यामध्ये व्यापारी आणि आजूबाजूच्या गावावाल्याचे जे रक्षण करण्यासाठी मेन पॉईंट म्हणजे हे होते. कारण की वराडकडे जाणारा मार्ग इथूनच जात होता. या किल्ल्याची आपण सविस्तर माहिती बघू. कारण की हा किल्ला एक मजबूत आणि तटबंदीने मजबूत असलेला किल्ला आहे. पश्चिम दिशेला बुरुज आणि तोफा ठेवलेला आहे. कारण की शत्रूने जर हल्ला केला तर हे नदीच्या बाजूने करू शकतात. त्याच्यामुळे या बाजूला त्यांनी तोफ आणि पश्चिमेला जास्तीत जास्त मोठे बुरुज आणि उंच बुरुज बांधलेले आहेत. त्यामुळे शत्रूला हल्ला करण्यास म्हणजे विजय प्राप्त होण्यास कठीण होऊ शकते. त्यानंतर निजामकालीन जलव्यवस्था आहे, ती जलव्यवस्था म्हणजे तिथली ज्या लोकाला पाणी पुरवठा चांगल्या प्रकारे व्हावा आणि युद्धकालीन परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लोकाला अन्नधान्य वगैरे आणि पाण्याची व्यवस्था पूर्णतः साठवून ठेवण्याची पद्धत आहे. त्याच्यानंतर गावाच्या बाजूला प्रवेशद्वार आहे. कारण की नदीच्या अपोजिट साईडला म्हणजे विरुद्ध दिशेला प्रवेशद्वार आहे. कारण की गावाच्या इकडल्या बाजूला प्राचीन काळी घनदाट जंगल होतं. आज तसं नाही, कारण की आज सगळं गाव वगैरे वसलेले आहेत. त्या काळी त्यानुसार ते भुईकीट किल्ला बांधण्यात आला होता. आणि त्याच्यानंतर चोर दरवाजा किंवा भुयारी मार्ग म्हणून होता. कारण की जर एखादं अन्नधान्य साठतं किंवा अन्नधान्य कोठार कमी पडले तर भुयारी मार्ग म्हणून जहाजावाटे किंवा नदीच्या बाजूने येणारे जे अन्नधान्य कोठार होतं ते किल्ल्यावर पोहोचण्यासाठी भुयारी मार्ग होता. मित्रांनो, आपण जात आहे इकडे.
तुम्हाला वाटेल हे किल्ला आहे का? नाही मित्रांनो, हे नंतर बांधलेलं आहे. किल्ल्यासारखं काही इथे राहिलेलं नाही. परदेशीने घडली होती रे मायाला, काही आपण आल्या नाही काही. तुम्हाला एक चांगला दृश्य दाखवतो. याच्यामध्ये दुसरं काही किल्ल्यामध्ये नाही. किल्ल्याचे क्षेत्रफळ 2 किलोमीटर असून इथून खूप छान दृश्य नांदेड शहराचे दिसते. हा एक विशालकाय लिंबाचे वृक्ष आहे. तर मित्रांनो बघा, हे छोटासा अवशेष म्हणजे हे किल्ल्याचा हे बुरुज, दुसरं काही नाही इथे. हे आता सध्या बांधलेलं आहे. फक्त हेच आहे त्या काळातलं, विटांचं आणि दगडांचं. आणि हे एक सुंदर आल्हाददायक नदी. ही नदी पण खूप प्रदूषित झालेली आहे. जवळ गेल्यास तुम्हाला या नदीचं सुद्धा रहस्य कळेल. खूप घाणेरडे झालेले आहे. यांना सुद्धा साफ करणे हे उत्तरदायित्व आहे. पण आय लव नंदीगिरी किल्ला. ही सुद्धा भिंत ढासळलेली आहे. असे मानले जाते की हा जो तुम्हाला ब्रिज दिसते नांदेडमधील सर्वात छोटा ब्रिज आहे नावघाटचा. आणि तुम्हाला एक औषध दाखवतो, त्यामुळे तुम्ही मानू शकता की हे किल्ला होता म्हणून. हे आहे बघा तोफ. हे तोफ आहे. मला जितकी माहिती आहे त्यानुसार हा उलटे आहे का? हां, येथून ते एक सुतळीसारखी, जसं आपले सुतळी बॉम्ब असते त्याची वात याच्यामध्ये अशी वाट टाकली जाते. या वाट टाकली जाते म्हणून इथून असं करून इथून हा एक मोठा गोळा टाकला जात असे इथून तुम्ही बघू शकता. आणि हे तुम्हाला दिसत आहे ना, हे दूर जाण्यासाठी, जर दुसरीकडे जर युद्ध असेल तर नेण्यासाठी हे तयार केलेले होते. हे मित्रांनो, दुसरं म्हणजे तुम्ही एक जर तुम्हाला आलं तर एक फायदा आहे असा आहे की इथून चांगलं खूप सुद्धा दृश्य दिसते आणि मागील हे सर्व नांदेड शहर दिसते. बघू शकता तुम्ही. हे गोदावरी नदी आहे. मी आधी गोदावरी नदीवर एक व्हिडिओ केला होता. सर्वात पहिला माझा यूट्यूब चॅनलचा तोच व्हिडिओ होता. ते तर बघायला, त्यामुळे फ्री आहे. हा येण्याचा मार्ग बंद झाला आहे कारण की हे एक खूप घातक आहे जाण्यासाठी, तुटलेला फुटलेला असल्यामुळे वाटतं मला तर. हे महानगरपालिकेची टाकी आहे. हे बघा आता नवीन बांधलं आहे, पण इथं पिण्याचे पाण्याचे तर माहीत नाही, पण हां, पिण्याचे पाण्याचे किंवा स्नान करण्याचे ठिकाण होते इथं. सिंधू संस्कृतीमध्ये कसं आहे सेम तसंच दिसत आहे. आणि हे आहे बघा
छत्री बाजू बुरुज जाण्याचे मार्ग. तिकडे कसं इथं किल्ल्याचे राजे बसलेले आहेत. बघा राजे आमचे किल्ल्याचे राजे जात आहेत. वा वा किती सुंदर आहे इथं. हा हे वाटते बघा खूप खतरनाक पडण्याचा झालेला आहे. खूप तुटल्यासारखं झालं आहे. किल्ल्याचा राजा बसलेला आहे, तुम्ही बघू शकता नीट. हा आहे सध्याच्या किल्ल्याचा राजा. सॉरी मित्रांनो, मी जोक करतोय, तुम्ही सिरियसली घेऊ नका. इथून समोर जाताना तुम्हाला दिसते हा किल्ल्याचे सर्वात उंच ठिकाण आहे किल्ल्याचे. इथूनच शत्रूवर लक्ष ठेवण्यात येत जाईल. इथूनच लक्ष ठेवण्याचे ठिकाण आहे बघा. दूर दूरून इथून दिसते आणि इथून सर्वात स्पष्ट आणि छान नांदेड शहर सुद्धा दिसते. जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि नंदीगिरी किल्ला हा कमेंट प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका, लिहा. मित्रांनो, जर तुम्हाला या किल्ल्याकडे यायचं असेल तर तुम्ही हे किल्ला नांदेडमध्ये स्थित असल्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रवास मार्गाने येऊ शकता. बाय एरोप्लेन येऊ शकता, बाय सडक येऊ शकता आणि आगगाडी, ट्रेन, रेल्वे या मार्गाने सुद्धा येऊ शकता. नांदेडच्या मध्यपासून हा किल्ला 4 किलोमीटर असून हा ऑटो किंवा बस याने तुम्ही इथे येऊ शकता. काही पाहण्यासारखं तर तसं काही नाही, पण इथून सुंदर आल्हाददायक दृश्य दिसते. मित्रांनो, जर व्हिडिओ चांगला लागला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन या घंटेला जरूर क्लिक करा. माझं नाव सूरज डाके, तुम्ही बघताय सूरज डाके यूट्यूब चॅनल. पडायला झालेला आहे हा किल्ला. हा आम्ही उन्हाळ्यात आलो आहोत त्यामुळं हे असं दिसते, नाही तर हे सर्व गवताने हिरवगार झालं असतं. हे बघा, एवढंच अवशेष आहे बघा या किल्ल्याचे. हा किल्ला म्हणून समजला जाऊ शकतो. मी काय थट्ट उडवत नाही किंवा काय म्हणत नाही, जे आजच्या काळात जे खरं आहे ते सांगतोय. मित्रांनो, तुम्हाला हा नांदेडचा नंदीगिरी किल्ला माहीत होता का? जर माहीत होता तर यस टाईप करा, आणि जर कमेंटमध्ये जर माहीत नव्हता तर कमेंटमध्ये नो टाईप करा. लवकरच आपण कंधार किल्ल्याला सुद्धा भेट देऊ, त्यासाठी सबस्क्राईब करा. आणि हे आहे जाण्याचे मार्ग.
फिल्टर हाऊस. प्रथम दाखवली होती हे आहे त्या किल्ल्याची 3D डिझाईन, कुठून काय काय मार्ग आहे ते. हे महानगरपालिकेची टाकी. आणि हे किल्ल्यातला येण्याचा आणि जाण्याचा मुख्य दरवाजा. हा एकच दरवाजा आहे आणि या गेटला प्रूफ लावलेला आहे संरक्षणासाठी. आम्ही आता जात आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला या किल्ल्यावर यायचं असेल तर सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत हा किल्ला सुरू राहील, तरी तुम्ही येऊ शकता. माझे नाव सूरज डाके. धन्यवाद.